नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खरात मग यूट्यूब चॅनलवर. चला आज बर्थडे आहे, काय एवढा मोठा नाही केलेला आणि साधा सिंपल आहे. काय चाललंय किट्टूचं दादाचं बीचवर चला आई. आता किट्टू दादा बीचवर म्हटल्यावर आणि कोकम हे मग कोकमला फोन केला. बबलीला चल बाय बाळा बोलतय. उन्हाचं काही हे नाही. बबली कोमलला त्यांना पण नाही फोन केला या म्हणून, कारण की एवढा मोठा नाही बर्थडे चालू. कारण काऊन माहिती का, साधा सिंपल आणि ऊन जास्त आहे. कुठं आणि लांब कुठं हे करायला पहिलेच करायचं होतं. काय पहिलेच नियोजन आपल्याला लेट कळायला, लेट समजलं ना. काय लेट समजलं ते बर्थडेचं लेट कळालं ना तुलाच कळालं ते लेट. मुझे मारो नहीं, ये मजाक हो रहा है. एक सेकंड यार, मजाक हो रहा है. मला काय मी वेडी का, मला माहित असतं. तुम्हाला कळायला पाहिजे हे सगळं. तुला मला माहित असतं. मी सांगू तुम्हाला खोटं की माझा बर्थडे माझा करता का कोणी बर्थडे. तुम्हाला लेट कळालं. लेट कसं कळलं, मला माहिती असतं ना माझं. परवालाच मी ब्लॉग मध्ये बोलले लेट कळालं. काय अरे मला लेट कळालं असं. तुम्ही केला असता माझा बर्थडे. बरं जाऊ दे, या फिरून जा. तुम्ही फिरायला या ना साधं बीच. नाही या जाऊन तुम्ही या जाऊन मी थांबतो. बीचवर पाहिलं का पप्पाला म्हणतात नाही बाबाला उन्हानं काळा होईल. मी पहिलाच काळ आहे. मग आता का बोलला उन्हानं काळा होईल, तुम्ही जाय उन्हात. उन्हान नाही, आता शिराळच जा. असं नाही जाऊन यायचं असते. कधी नाही 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 कधी नाही. कधी नाही. कशी कधी पण राहतो मी. हा तर काय घरी माझं म्हणणं, या जाऊन तुम्ही, मी जरा आराम करतो. आराम करता. मग आराम रोज आरामच आहे. रोज कसा आराम राहतो, मग कामामध्ये असतं ना माणूस काही. कामात असतं सगळेच जण कामात. अगं थकवा येतो उन्हाने, अच्छा, त्याच्यामुळे. मग उन्हात नाही यायचं मला. हे सांगा. उन्हात नाही, ऊन कुठे एवढं. मग उन्हात ऊन म्हणजे आता संध्याकाळी 4 वाजता जायचं म्हणल्यावर ऊन कमी होतं. दादा ते पाडू नको. दुपारचं ऊन असतं ते. दादा पाडू नको ते. हा चला जाऊ दे. जाऊन येतो. या जाऊन तुम्ही. हा सावकाश जावा आणि सावकाश गाडी चालवा आणि व्यवस्थित किट्टू. हा जरा पाण्यात खेळावं त्याला. हा बाळासाठीच चालले रे. आणि कोकणला पण खेळ. दोघाला पण चला. हा आता रोज जाता नाही त्याला जोडीला. चला हा चल भेटू आपण बीचवर. हेलो मम्मी. कॉल ले बोला ना 3295 कलची दो. मस्त आहे. हा दादा वडापाव घ्यायला बोलते. भूक लागली रे मम्मी काय बोलती, वडापाव घे. केक खाना बीचा पोट टेके ना. अरे केक न पोट थोडी भरणार आहे. नंतर दर्शन मला गोड आवडत नाही. खायचं नसतंय का दादा मम्मीने. गोड केक वडापाव का ना खायचा मम्मीने. प्रेग्नेंट प्रेग्नेंट आहे. त्या पोटात बाळ आहे. अच्छा त्याच्यामुळे नाही खायचं. खाते रे पिल्लू. हा गाईज, तुला नाही खायचंय काय? तुला काय खायचं गाईज मला नाही खायचं. मग तुझ्या पण पोटात बाळ आहे का काय? तुझ्या पोटात बाळ आहे का काय? हा पोटात बाळ नाही. नाही. त्या बॉयचे लेडीच्या पोटात बाळ असतं. माझ्या थोडी होता. बॉईज हे आहे बॉयज आहे. बरोबर आहे. माझं बाळ इतकं हुशार आहे. लेडीजचे असतं का रे दादा? अरे पाय बघ लेडीज वाटते नाही. मग लेडीज सारखे पाहिजे. अजून मी मेकअप पण नाही केला. मेकअप बी नाही करत माझं बाळ थोडं पण कधीच. मी बस पैसे सापडतायचे बॅग मध्ये. हा फक्त आईच्या गुलक मध्ये टाकायला. गुलक मध्ये टाकायला. दुसरं काहीच काम करत नाही माझं. आम्हाला करोडपती व्हायचे ना पैसे नाही. कोणला करोडपती व्हायचे? अजून आईला. आईला. दोन. आईचेच पैसे घेऊन करोडपती व्हायचं मग. आई थार पण घेऊ ना. अच्छा पप्पा लिखून घेऊ आपण थार. हा. पप्पा लेकून नाही. मग हा. मम्मी लिखून. मम्मी आणि पोटातला बाळा ऐकून आले नकले बाबा असे बोलवले बाबा. आम्हाला लिखलं तर चालतं. पोटातल्या बालाला असे म्हणू नका माई. असे बोलू नाही सोन्याच्या तुकड्या. इथलं म्हणजे काय असतंय? ममाई असे बोलू नाही. ममाई आग ममाई. स्पायडरमॅन दिल का चैन. आई बस स्पायडरमॅन. हा स्पायडरमॅन नक्कीच नाही. बरं. पहिलं स्पायडरमॅन बोलता होता. तेव्हा स्पायडरमॅन बोलता. स्पायडरमॅन. बदक डक. बापरे कुठे बदक? लय मामा हुशार आहे बाई माझी. हो बघ डक डक बोलतोय तो. डक एवढं कसं हुशार आहे बाई. काय मच्छी काय बसली का? दिसली नाही काय? गेली ती बघ किती मस्त. मस्त मच्छी. काहीच नाही आणलं खायला पण. ते बघ खायला काय नाही आणलं नव्हतं. कोकडे चला.
मस्त फिरायला आलो आम्ही. हे बघ किट्टू पा. काय रे काय? मी आलो बरं का आता तुम्हाला. तुम्ही फोन केला तर मला. फोन केला तर आला यावं लागलं मला. नाही तिकडे नसतो आलो मग. येवा इकडे माती खेळायला चालला इकडे. किट्टू इकडे चालू कर. हा मग आपण नंतर जाऊन ये इकडे. अरे आईचा आज बर्थडे. बघा मस्त कोको बाबा आले पण बरं झालं. कोको किट्टूला सांभाळायला एकदम बरं झालं. नाही तर त्यांनी ना आओ ना इकडे ते बबली संग रील काढायची. मला बबलीला म्हणतोय बस झालं ना आता. झाली ना रील झाली ना. आणि पाहू दे कशी आली तर. आणलं की जाऊ का खेळायला. करणार आहे का ते किट्टू कोको मालिश कर. कस काय मजा आली की नाही? फायनली मी हा ड्रेस घेतला. तो घेतलेला होता मी 2-3 दिवस झालं. पप्पाने मीच गेलतो घ्यायला. पण भारी ड्रेस आहे ना. तुला पसंत झाला ना? कुठला जायचं थोडंसं हाताला हे होतं नेमरोटी मला नाही सण होत. आणि जड पण होता तो. त्या दिवशी आम्ही अंधारात गेलो. लय उशीर झाला. मी घेणार नव्हती पण तसेच माझा म्हटलं चल प्रत्येक वर्षी कधीच घेत नाही मी. या वर्षी घेते मी एक ड्रेस. मग मी घेतला तर तो पण मला थोडा जड झालता वजनाने. म्हणून मी हा घेतला. तर हा कसा आहे तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा. मग असे 2-3 बदलले आणि मग हा घेतला. बबलीला असे आवडत नाहीत असे ड्रेस. मला बोलत होती तुला आवडला ना जाऊ दे. हा मला बोलत होती काहीतरी वेगळं घे मम्मी. पण मग म्हटलं जाऊ दे बाई घेते आताच बर्थडेला. कशामधून जरा याच्यामधून घेतलं तर पोट दिसतं. मग कशाला असंच बरं आहे साधा शिंपल. याने पोट नाही दिसत. पोट नाही दिसत. पोट दिसतंयच कधी कधी. असं नाही काय मग चिलट. तर चला मी येणार नव्हते कसं काय आली. आता तुम्ही जर तिकडे गेले असते बीचवर तर मग मी नसतो आलो. पण इकडे जर मीच कॅन्सल केलं माहितीये. मीच कॅन्सल केलं. मी म्हटलं नका आता बीचवर काय प्रत्येक टायमाला. पप्पाला आवडत नाही. जाऊ पप्पाला बोलून घेते. हा पप्पाला नाही आवडत म्हणलं बबली मग आपण इकडे चल. मग पप्पाला लगेच घेऊन जाऊ आपण. मी बोलवते पप्पाला. मग मी लगेच तुम्हाला फोन केला. हा मी म्हटलं पप्पाला बोलव इकडे. आणि मेन म्हणजे पोरं खेळतील म्हणलं लहान आले आपले. हा त्याच्यामुळेच. हा पण ते नाही हवा बिनंदाले मातीत खेळतात. चला कुठे आला आपण. मला बोलतोय हॅपी बर्थडे. कोणाचा बर्थडे. बर्थडे कोणाचा किट्टू होता. दे ना अगं थांब ना नाही का तुझ का थांब दादा थांब दादा तुझ का जास्त एक्साइटेड केक खायला. अरे देवा दादा थांब दादा जातो खाली. शोन्या थांब थांब. मम्मी आपल्याला काहीतरी मागवते. कोको कोको थांब पिलू. थांब ना दादा मी करतो. थांब दादा थांब. अरे आईचा बर्थडे ना आई खोलणार. मी खोलणार. आई खोलणार आईचा बर्थडे पिलू. नाही माझी आई आहे. मी खोलणार. बापरे तुझीच आई खोल. हा पण थांब आत्याला तुला आत्याला थांब. एवढ्या जणांसाठी मागवले आम्ही. एवढ्या जणांसाठी आणि खोखो मस्त आपला मस्त पार्टी आमची साधी सिंपल पार्टी. काय भारीवाली पार्टी आज. मॅगडी मध्ये पार्टी मस्त. मॅगडी मध्ये मी काय आहे बायको मस्त बर्गर. तुला काय द्यायचं दादा. अरे बाप मला घरी आले मस्त मॅगडी मधून बबलीचं काय मन भरत नव्हतं. बोलली थांब तुझी तयारी करू दे मला चांगली आणि फोटोशूट करू दे. म्हटलं बरं भारी मेकअप केला आणि इतका भारी मेकअप केलाय आणि ड्रेस घेतला दिला मला वेअर करायला. माझा काढला दिला तर पसंत नको. इतका छान मेकअप केलाय पण रात्री तेव्हा काय करू नको मी तुला चांगला घेऊन देते. पण मी घेतला सकाळीच बोलले की हा इकडे ये मी तुला चांगला ड्रेस घेऊन देते. तर पण मी जाऊ द्या मी काल घेऊन गेले. पप्पा मी आलेलो अंधारामध्ये घेतला काय कळालं काय म्हणजे उजेडच होता. तुम्ही रात्री आला ड्रेस. नाही म्हणजे आम्ही इकडे आलेलो ना. बबलीला वेळ झालता कारण बबली भेटलेली मला तिथं पण वेळ झालता ना. आणि मग मी घरी गेले मी घेतला म्हटलं जाऊ द्या आता उद्या घालायला कसा. तो पण मला पसंत नाही. परत बदलायला नाही का गेलो सगळे तिथे तेच होते. आता रिटर्न पैसे पण मागायचे जीवर आलं ना आपल्याला. म्हणजे कसं मागायचं त्याच्या बदलीनं दुसरा झालं तसं तेच केलं. तर माझा कसा दिसतोय सांगा. एकदम भारी. बबलीला मागच्या 2 वर्षापूर्वी कुठले भारी केलं आणि पोट नाही दिसत. मेन म्हणजे माझं हेच मला बरं वाटलंय बस या ड्रेसमध्ये. शेड बदल कोणता वाला शेड लिपस्टिक. तू लावतो थांब. आता केक कट करायचा आहे पिल्लू आपल्याला आईचा बर्थडेचा.
हातून नाही आणलं का? चला आता तू पण नाहीस तुला चलो जरा आता किती वर्षाचं झालंय मम्मी तुम्ही? आता मीच लावायचं 47 47. अरे लोक कमी करायला पाहत जास्त करायला पाहत. जास्त करती तू नाही हो, जास्त असतं मग. जास्त लोक कमी करायला पाहत. माझ्या बायको तर कधीच खरं नाही सांगत. मला नाही सांगत तर लोकांना काय सांगणार. मी खाल्लाय आता मी मला खातोय. हा मी खाल्लाय आता व्हेरी गुड. घे ग तू. तुम्हाला मी खातो ते. मेकअप कसा केला लवकर सांगा. मेकअप छान झालेला आहे. लय भारी makeup. एकदा बबलीनं 3 तू वर्षापूर्वी खाऊ कर? खाऊ घातलंय हा नाही बबली प्रत्येक कंड्याला करते माझा. आणि ऑस्ट्रेलियाला पण केला ना. तर काय झालं माहितीये रात्री मस्त याच्याकडे गेलं मॅगडी मध्ये गेलो बर्गर खाल्लं सगळं काही व्यवस्थित केलं पण बबली काय ऐकत नव्हती. बबली बोलली चल घरी मला माझ्या हातात तुझी तयारी करायची. पहिल्यांदा मी बोलले नाही तिला पहिल्यांदा मी तिला घ्यायला गेली तिच्या काय मला बोलली वर चल मी तयारी करून देते म्हटलं नको बरं जास्त मला ड्रेस घेऊन देणार. हा ती ड्रेस मला किती मस्त ड्रेस घेतला असताना ते. तर मला बोलते मम्मी मी तुला पसंत करून नाही म्हटलं नको जाऊ दे मी जसं घेतलाय तसा मी घेतला होता. म्हणजे प्रत्येक टायमाला मी कधीच घेत नाही ड्रेस पण मी घेतला म्हटलं चल जीवाला घेते मी आता ह्या टायमाला नवीन बरेच दिवस झाले मी ड्रेस पण नाही घेतलेली पहिलेच घालते. तर मग मी घेतला होता तर तिला तो पसंत नव्हता बबलीला. तर बबली बोलली आल्यावर मग मी चेंज कर म्हणलं नको ग किती बाऱ्या बदलायचा. त्या माणसाला पण बोलली मग दुसरी गुण घेऊ ते वापस देईन का पैसे म्हटलं नको जाऊ दे गेले ते गेले माझे आता जाऊ दे. कारण की मी पहिल्यांदा 1500चा घेतला होता तो जो घातला होता तो आणि त्याच्यानंतर घेतला 1700चा म्हणजे 300 वाढून द्यावा लागला. 1700 झाले 300 वाढून द्यावं मला लई टेन्शन झालं 300 वाढून 1700 कसं काय? मस्त 300 वाढून दिले ना पहिले 1500 1600 आणि 1800 झाले. तेच तर बोल 1800 झाले. मग 1800 मला झालेत tension ना. झालं बाई म्हटलं उगीच घेतला मी कितीच वाढले आणि साला उगीच साला. कामाचं हे केलं. तर मग घरी गेले तिला सोडायला आम्ही मस्त बाप यालीत की काय झाली? हा घरी गेले मी सोडायला तर बबली बोलली चल चल तुला मेकअप करायचा मला. म्हणलं बबली नको नाही माझा ड्रेस वेअर कर ते घालायचे. म्हणलं बाई मला लोक हसतील आणि कमेंट करतील आणि केस मी माझे लय गळत होते केस म्हणून मी थोडासा कट केलेला आहे बराच 1 महिना होईल पण मी बांधून घेते दाखवलंच नाही. ते बबलीला म्हटलं मी नाही दाखवणार बबली मी नाही दाखवणार. बबली बोलली तुला काय बोलले तर मी बोलन कमेंट करतील तर मी म्हटलं नको ग बाई. आणि तो ड्रेस बी घालत नव्हते बोलली घाल ना काय झालं भाऊ आहे प्रीतम तर प्रीतम जावई काय मुलगाच आहे ना तुझा असं थोडं आम्ही बोलतोय तर घाल जे तुझ्या वयात नाही झालं पहिल्याने लहानपणी हे झाल्यावरती आता करणं आहे तर आमच्या याच्यामध्ये करणं राज्यामध्ये जे तुला नाही भेटलं सगळं वेट करायला. हा तर मी सांगितलं हा सूच कशाला अशी ठेवती तुला काही कोणी बोलणार नाही. मग मी घातला ड्रेस आणि बड्डे दिवशी घातल्यावर काय हा, आपण का डेली असं घाललं काय घरातल्या घरात घातला काय बोलली घाल घाल मी येतच नव्हती बाहेर पण तिने घातला बिचारीने. मला काय बोलली काय कोणी काय कोमलला पण दाखवला कोमल बोलली खूप भारी आहे रील पण काढ मम्मी काही टेन्शन नाही. बॉबी पण बोलते खूप सुंदर दिसतोय आणि आमचा एकदम मोठी दिसत होती ना दादा. माझं बाळ बोललं आई जरा मोठी दिसतीस अजून पण बरं दिसते मग आहेच ना थोडीशी आहेच ना दादा तुझी आई लवकर पातळ पतली होणार नाही होणार रे लय पतली होती दादा. काही ना काही टेन्शन येत आहे आईच्या मागे तर मग अजून आई जाड होऊन जाते असं होतं ना शोना. हा तुमचं टेन्शन असतं ना मला सगळं काही हा शोना राजा. तर चला आता आम्ही छोटासा ब्लॉग इथंच एंड करतो. लाईक करा शेअर लय मोठा आहे लय मोठा आहे लय मोठा ब्लॉग आहे लय मोठा ब्लॉग आहे. बरोबर बोलतोय बरं त्यो. गार्डनचा माझ्या बाळाला सगळं माहित असतं त्याला माहिती लय मोठा ब्लॉग आहे त्यामुळे बोलतोय. ब्लॉग आहे छोटासा नाही त्याला सगळं माहिती आहे गार्डनचा आहे बॅगडीचा आहे काय दादा. हा तर तुम्ही ब्लॉग बघा. आणि अजून आम्ही घरचा पण आहे पाहिलं का माझ्या बाळ आपल्याच घरचा. हा कोण कोण होतं सेलिब्रेट करायला हा आणि तुम्ही बघत राहा. तर माझ्या ड्रेसला काय कमेंट वाईट करू नका आणि ज्याने केलं असेल तर तुम्ही माझ्या असतात त्यांना जबाब द्या मी जबाब देणार नाही कारण की माझ्या पोरीचं मला मन तोडवता येत नव्हतं. हा त्याच्यामुळे मी वेळ केला तर काही हे करू नका. तर चला मी हा ब्लॉग इथे चेंज करते. लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब. ओके ओके.